कुपवाड MIDC पोलिसांची दमदार कारवाई। नाकाबंदीत 2 तासांचा 52 केसेस करून 42,500 रुपयांचा दंड केला वसूल। सांगलीच्या MIDC कुपवाड पोलिसांनी नाकाबंदीत मोठी कारवाई केली आहे। अवघ्या 2 तासात 52 वाहनांवर केस करून 42,500 रुपयांचा दंड वसूल केलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भागवत व स्थानिक गुन्हे शाखांचे संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाटगे यांच्या नेतृत्वात जुना जकात नाका कुपवाड येथे अचानक नाकाबंदी लावण्यात आली। या नाकाबंदीत विना परवाना, ट्रिपल सीट, विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली। एकूण 52 मोटर व्हेइकल केसेस करून 42,500 रुपये दंड ठोठावण्यात आला। यासोबतच प्रलंबित असलेला 13,500 रुपयेही दंडही वसूल करण्यात आला। नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाटगे यांनी दिलाय। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमोल थोरात, सहाय्यक पोलीस फौजदार कोळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरुटे, पोलीस हवालदार कोळेकर, मुळी, कोळी, वाकडे, सावंत, शिंदे, महिला पोलीस नाईक दाभाडे, पोलीस नाईक कांबळे, मधुकर सरगर, पोहा वा 2131 कांबळे, कोथडे, यमगर, शहा, संदीप घस्ते हे अंमलदार सहभागी होते। MIDC कुपवाड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अचानकपणे नाकाबंदी लावण्यात आली। आज कुपवाडमध्ये मंगळवारचा बाजार असल्याने लोकांची फार गर्दी असते आणि त्या निमित्तानं लोकांना ह्या ट्रॅफिक कारवाईचा संदेश द्यावा यासाठी आपण आज रोजी अचानकपणे नाकाबंदीची कारवाई केली। त्यामध्ये एकूण 52 केसेस करण्यात आल्या, त्यामध्ये 42,500 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे। तसेच पूर्वीचा प्रलंबित दंड देखील 13,500 रुपये वसूल करण्यात आलेला आहे। यामध्ये व्हरायटी, विदाउट लायसन्स, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट, ब्लॅक फिल्मी ग्लासेसच्या गाड्या एक्सचेंजवरची कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच आपल्या माध्यमातून कुपवाडमधील लोकांना संदेश देत आहोत की कोणत्याही प्रकारे दारू पिऊन गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नये, तसेच ट्रिपल सीट करू नये, विदाउट लायसन्स करू नये, वाहतुकीचे नियम पाळावेत हा आपल्या माध्यमातून लोकांना